उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा मराठवाड्यानंतर विदर्भ दौरा सुरू झालाय। आज उद्धव ठाकरे यवतमाळच्या दौऱ्यावर आहेत। यवतमाळमध्ये त्यांच्या 2 सभा झाल्यात। राळेगाव या आदिवासी बहुल भागामध्ये सभा झाली, तर दुसरा मेळावा बंजारा समाजाचा बहुल भाग असलेल्या पुसदमध्ये। यवतमाळच्या राळेगावमधील सभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि खासदार भावना गवळींवर जोरदार हल्लाबोल केला। भ्रष्टाचारी खासदारानं पंतप्रधान मोदींना राखी बांधल्यामुळे मोदी त्यांचं संरक्षण करत असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे। 2 गद्दार पक्ष सोडून गेले। जोपर्यंत ठाकरे घराण्याचं नाव त्यांच्या मागे होतं तोपर्यंत ते दिग्गज होते। आता काही दिग्गज राहिले नाहीत असं म्हणत नाव न घेता उद्धव ठाकरे यांनी खासदार भावना गवळी आणि संजय राठोड यांच्यावर निशाणा साधला। आपल्या भाषणात उद्धव ठाकरे काय म्हटले बघूयात। आता ज्याला गॅरंटी म्हणतात, काय विचित्र प्रकार आहे। या गेल्या 10 वर्षांमध्ये अनेक योजनांची नावं त्यांनी बदलली, अनेक गावांची नावं बदलली, अनेक रेल्वे स्टेशनची नावं बदलली, पण आता जुमल्याचं नाव त्यांनी गॅरंटी केले। म्हणजे थापा त्या थापा, त्याला फक्त जुमला म्हणायचं नाही, आता त्याला गॅरंटी म्हणायचं। आज सुद्धा काही जणांना असं वाटतंय की हा मतदारसंघ माझाच आहे, मीच निवडून येऊ शकणार नाही। तुम्ही तिकडे खोक्यामध्ये बंद झालात, गद्दार झालात। मोदीजींना राखी बांधणारी इथली खासदार त्या प्रामाणिक आहेत। म्हणजे हे तुम्ही जे म्हणताय मोदीजी प्रामाणिक जो असेल त्याला आम्ही बक्षीस देऊ, त्याला आत्महत्येचं बक्षीस तुम्ही देताय, आणि भ्रष्टाचारी असेल त्याला शिक्षा देऊ, त्याच्याकडनं राखी बांधून घेताय आणि तिची रक्षा करताय, तिची राखणदारी मोदीजी तुम्ही करताय। हे तुमचं हे बक्षीस आणि शिक्षेमधला हा फरक आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।